होश बात था, दिल हमारा तो तूने लिख दी ये तकदीर वाला मुकद्दर नहीं था। होश बात था, दिल हमारा तो तूने लिख दी ये तकदीर वाला मुकद्दर नहीं था। मित्रांनो, तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशा तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला इथे कॅपकट ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। तुमचं जे ते फोटोज आहे सिलेक्ट करून सिम्पली तर ॲड करायचं आहे। फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोचा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो फोटो तुमचा नीट नसेल बसला त्या फोटोवरती क्लिक करू। इथून हा फोटो सेट करून घ्यायचा एकदा परफेक्टमध्ये। हा फोटो इथून सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचा आहे। इथे ओव्हरलेच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथून मग बीटमाप व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे। बीटमाप व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर इथून मग एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं। ज्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची आपल्याला। नेल्यानंतर सिम्पली पहिल्या एन्जॉट यायचं आहे। पहिल्या एन्जॉट आल्यानंतर आता आपल्या काय करायचं, सिम्पली हा जो बीटमाप इथे आपण ॲड केला ना त्या बीटमाप व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहे, तर सिम्पली ह्या बीट जेथून चेंज होतील तेथून हा जो फोटो असेल इथून स्पीड करायचा। पहिली बीट आपली कुठे चेंज होते बघायचं आहे। इथे आपली ही बीट चेंज होते, तर सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करू स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, तर ह्याच फोटोवरती क्लिक करू स्प्लिट करूया। तर अशा प्रकारे इथून हा जो फोटो इथून स्प्लिट करून घ्यायचा आहे। इथून अशा फोटो स्प्लिट केल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून व्हिडिओसुद्धा स्प्लिट करून घ्यायचा आहे जिथून आपल्या बीट चेंज होतील तिथून अशा प्रकारे। ठीक आहे, तर सिम्पली आपण व्हिडिओचे 5 भाग करू। आपण 5च बीट इथे दिलेले आहेत, तर अशा प्रकारे इथून व्हिडिओचे सुद्धा 5 भाग केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला भाग आहे त्यावरती क्लिक करायचं। खाली थोडे ते स्क्रोल करायचे, रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपलं जे पहिलं PNG असेल इथून ॲड करायचं। आपण तुम्हाला टोटल 5 PNG दिलेले आहेत। त्याच्यानंतर इथून हे पहिलं PNG इथून ॲड केल्यानंतर सेम प्रोसेसने आपलं दुसरं PNG सुद्धा इथून ॲड करायचं अशा प्रकारे। ठीक आहे, तर इथून अशा इथून PNG ॲड करत यायचं। आपल्या पुढचे ज्या 3 राहिले त्यात सुद्धा तुम्हाला इथून ॲड करून घ्यायच्यात। तर मी काय करतो, इथून सर्व PNG इथून ॲड करून घेतो। त्या आधी हे जे पण PNG असतील त्या ना सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करून येते। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे। इनमध्येच एक तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, फेड इनचं इथून सिलेक्ट करायचं आहे। तर इथून आपण सिलेक्ट करू अशा प्रकारे। तर सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असेल ना 1.0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। 5चे जे PNG त्यांना हा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। तर इथं आपण PNG इथून ॲड करून घेऊया। इथून बघू शकाल की सर्व PNG आपण इथून ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू। इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल, व्हायब्रेटिंग पॅन असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। खालची जी ह्या इफेक्टची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच रेट्रो फेड इन 2चा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच ॲनिमी फ्रेम हा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा। ह्याची सुद्धा खालची लेंथ असेल संपूर्ण होऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच स्क्रीन विपचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा। ह्याची जी खालची लेंथ असेल 0.2 ठेवून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच कलर फ्लॅश हा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे। ह्याची सुद्धा लेंथ संपूर्ण होऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्या एन्जॉट यायचं आहे। इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या एन्जॉटच थांबायचं। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू इथं तुम्हाला सिम्पली लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये तुम्हाला इथे इफेक्ट मिळून जाईल एक ब्लिंक्स हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। अशा वेळी इथून सिलेक्ट करून घेऊया, यामध्ये तुम्हाला मिळून जाईल सिम्पली। तर इथून तुम्हाला हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करू इंटेन्सिटी आपल्याला सिम्पली 25 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे।
त्याच्यानंतर सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे त्याच्या थोडं पुढं यायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली व्हिडिओ वरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. ठीक आहे, स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट येऊन जाईल. सिम्पली कवर रोटेशन इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली आपल्या इथून हा दुसरा फोटो त्याच्या निम्म्या बाकी ठेवायची, थोडी नाशवाय इथून पहिल्यांदा कमी करा. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला तिसरा फोटो आहे त्याचं व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. ठीक आहे, स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग एक इफेक्ट येऊन जाईल मिररचं, इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला तिसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटो नसेल इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना चौथा फोटो आहे त्याच्या मध्यभागी यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला आहे ना स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यामध्ये तुम्हाला इफेक्ट रोल झूमचा हा जो व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्याच्या थोडं पुढे आहे जसे ते आपण आले तसं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटच्याच ऑप्शनमध्ये पुन्हा आपल्याला यायचं आहे. ठीक आहे, स्प्लिटमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट होऊन जाईल 4 बॉक्स हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि स्पीड 0 करायचं, ॲडजस्टवरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.